आई काय करतेस ग? पावट्याची आमटी, वला पावटा. अरे वा, आज मज्जा आहे मग. तेल टाकले, मोहरी टाकले चमचाभर, जिरे 1 चमचाभर. हा, आई मस्त पावट्याची आमटी करते बघा. आता लसूण टाकला, आई म्हणजे कोण? ही मम्मीची आई, पण आम्ही म्हणजे आमची आजी, पण आम्ही आमच्या आजीला ह्या आई म्हणतो लहानपणापासून. आम्हाला त्याच्यामुळे असं वाटतं की परका पण वाटत नाही, असं वाटतं की आमचीच आई आहे. त्यामुळे आम्ही सारखं आई आई करत असतो. टाकलाय कांदा आईनी, मस्त वगैरे लसूण आणि कांदा है ना, दोन्ही पण टाकले. का ग आई दोन्ही टाकलंस? लसूण टाकलं की छान लागते आमटी. आमटी करणार आहे. आमटी करणारच ना पावट्याची. पावटा म्हणजे हा आपला हिरवा पावटा. इकडं गरम पाणी करायला ठेवलंय तिने. आणि हा आमचा कटिंग बोर्ड आहे. याची स्पेशालिटी काय आहे तर इथे अशा जाळ्या आहेत, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काही धुवू शकतो. बटाटा वगैरे चिरून ठेवला तर धुतला की तो बटाटा या साईडचा कप्पा आहे, मी दाखवते. तर तो असा ओपन केला की त्या साईडला बटाटा पाण्यात सुद्धा तुम्ही ठेवू शकतो. म्हणजे इतकं भारी बोर्ड आहे हा आमचा कटिंगचा. टोमॅटो टाकते आई. आज मज्जा आहे, मस्त आमटी खायची, पावट्याची आमटी. आणि इकडे आईने केलेलं आहे भाकरी केलेत, आणि इतक्या सुंदर गोल गोल छान छान मस्त भाकरी केलेत, बघू शकता. मज्जा आहे. आणि इकडे आता कुकर लावायचंच आहे. गरम गरम भात आणि भाकरी आणि पावट्याची आमटी हे आजचा मेनू आहे आमचा. साधा सिंपल आणि मस्त मेनू. आज पौर्णिमा आहे ना. पौर्णिमा. आणि श्रीखंड आणले, ते स्पेशली दीदीने श्रीखंड आणले, फ्रूट श्रीखंड. म्हणजे त्याच्यामध्ये सफरचंद, चिक्कू, सीताफळ, पेरू, सगळे फळं 12 प्रकारची. हळद टाकली. 12 प्रकारचे फळं टाकले त्याच्यात, असं श्रीखंड येते. आता मम्मी आणि दीदी गेलेले आहेत बाहेर. आज पौर्णिमा असल्यामुळे देवीच्या पाया पडायला. आमच्या आत्याच्या तिकडे देवी आहे, म्हणजे अंबाबाई, तिकडे पाया पडायला गेली मम्मा आणि दीदी. त्यामुळे त्या दोघी नाही आहेत घरात. आणि पुण्यातून बोलतोय. आम्ही. आता पावटा टाकणार आहेस का? तिखट नाही का गाई आधी टाकायचं? आधी जरा भाजून घ्यायचे. पावटा भाजून घ्यायचा. पाणी गरम होते, पावटा टाकायचा. आई तू कोणत्या वर्षीपासून स्वयंपाक बनवतेस ग? कधीपासून? 10 वर्षाची असली. 10 वर्षाची असल्यापासून. काय काय बनवायचं तुम्ही त्यावेळेस? माहेरी आमच्या मच्छी लय असायची. मच्छी म्हणजे कसं काय काय असायचं? मच्छी आणि भात. मच्छी, भात, भाकरी. मग ती कुठली मच्छी असायची त्यावेळेस? जास्त काय खायचं म्हणून? जास्त बांगडा, नदीचा खवला मासा. तुझं गावाचं नाव सांग ना सर्वांना. बोंबील. माझं माहेर सांगली. सांगली, पण कोकणातलं गाव ग तुझं ते? कोकणातलं गाव वेंगसर. वेंगसरला. तिकडे तुम्ही म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे, सॉरी म्हणजे राहायला तुम्ही तिकडे की राहायला का तुम्ही वेंगसरला? नाही, देवाला जातो आम्ही. हा का? म्हणजे देवाला जाता. मीठ टाकायचं. हा, अशी तुम्ही पावट्याची आमटी जर केली तुमची पण अशी मस्तच होणार. ह्याच्यामध्ये खूप स्पेशल मसाले जातात. कोणाला कधी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. आम्ही काय असं बारके असल्या कारणानं 4 टाकले. 4 टाकले. हां, म्हणजे आमचा असं काही बिझनेस नाही याचा, पण कोणाला ऑर्डर करून असं टेस्टी असा मसाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता. आम्ही पोचवू शकतो तुमच्यापर्यंत. आई कराडला असते आमच्या मामाकडे. मामा, छोटा मामा, त्याची तिकडे शॉप आहे गोल्डचं. गोल्डस्मिथ येतं, म्हणजे स्वतः तो सोनं चांदी याच्यावर दागिने बनवतो आणि विक्री करतो.
आणि त्याचं ते कराडला घर आहे. तिथे आई बाबा राहतात. सुंदर असं त्यांचं तिकडं घर आहे. छान आहे तिकडे वातावरण कराडला. अशा प्रकारे ही भाजी दिसतीये. किती छान दिसते बघा. आली आहे आमची दीदी इकडे. इकडे दीदी. भूक लागली ग. भूक लागली. हा ठेवते. आई मला अशी म्हणते गरम पाणी टाकायचं. हा गरम पाणी टाकते आई त्याच्यात आता. आणि असं मस्तपैकी आमटी होणार आहे आता. आता याच्यात एकदम स्पेशल गोष्टी टाकणार आहे. ती म्हणजे काय ग? लसूण खोबरं. लसूण खोबरं. जे मला नाही वाटत दुसरीकडे कुठे केलं जातं. हे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या इकडे मामाकडे. साताऱ्याकडे नाही असं नाही बनवत का तिथे. साताऱ्याकडे आहे ना आई. वाटणच करता. हे आपल्याकडेच बनवतात फक्त. म्हणजे मम्मीकडची फॅमिली आणि पप्पांकडची फॅमिली. हे लसूण खोबरं करून कुठे ठेवत नाहीत असं. आपल्याकडेच ठेवतात. ठेवतात का दिदा? होय. ही आमची मम्मा. दाखवते मी. मी काय आणलंय गेस कर काय हे. बघा 1 लिटर. आणि हे काय आम्रखंड. हा दाखव आम्रखंड. हे आम्रखंड नसून तू फ्रूट खंड नाही आणलं. ओ माय गॉड. म्हणजे माझ्या टेस्टला हेच नाहीये. दादच नाहीये किंवा हेच नाहीये त्याला. काय बोलतात व्हॅल्यू किंमतच नाही आहे ना. टेस्ट माझी टेस्ट. मिक्सरचं भांडं धुवून टाकलं. मिक्सरचं भांडण धुवून टाकलेलं आहे. खोबरं लसूण खोबरं लावलेलं आहे. याच्यावर जाणार आहे नंतर थोडी उकळी आल्यानंतर कोथिंबीर आणि आमटी तयार. तुमच्या तू ऍक्सेप्ट करत नाही कुठली गोष्ट. तर नमस्कार सर्वांना. तर आज आम्ही घरामध्ये थोडंसं चेंज केलं. म्हणजे मम्मीचं जे सगळं साहित्य होतं जे काही मशीन वगैरे ते थोडं चेंज केलं. तर मम्मीला विचारूया मम्मीला कसं वाटतंय. मम्मा कसं वाटतंय तुला? छान वाटतंय ना. थोडा चेंज आहे की नाही. त्या 2 मशीन आहेत ना. ती एक मशीन आणि ही एक मशीन म्हणजे 2 मशिनी. त्या दोन्ही मशिनी समोरासमोर. ही एक मशीन आणि ती एक मशीन म्हणजे ती तिकडे दिसते तुम्हाला ती वाली. तिच्यावर पिको फॉल करते मम्मी. आणि ही मशीन आहे ना ही वाली ही हां ती मशीन मम्मीचे मेन मशीन आहे म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगसाठी. ह्या कपाटामध्ये खाली ब्ल्यूवाल्या कपाटामध्ये तिच्या वस्तू आहेत. मम्मा तू हे झाला तुझा ब्लाऊज. हा मसाबा ब्लाऊज आहे. इकडून नॉट येणार आहे म्हणजे वेगळाच ब्लाऊज. आता हेच असा गळा येणार आहे. नक्की मम्मी दाखव सर्वांना. झाला ना कम्प्लीट की नक्की दाखव. आपली मशीन तुम्हाला माहितीच असेल. खूप छान आहे सगळं. आणि आमचा देवारा सुंदर छोटासा मस्तपैकी छान हे बघा. मस्त देव गणपती बाप्पा अन्नपूर्णा सर्वच. जय. मसाबा ब्लाऊज मी शिवून तयार झालेला आहे. तर फायनली लुक बघा मसाबा ब्लाऊजचा कसा आलेला आहे. खूप सुंदर प्रिन्सेस कट आहे. पाठीमागे ही डिझाईन केलेली आहे आणि छोटेसे नाजूक लटकन केलेत पानाच्या आकाराचे. हे बघा असे. या प्रकारचे ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचे असतील तर नक्की ॲडव्हान्स क्लास जॉईन करा. तर बघा किती सुंदर मसाबा ब्लाऊज झालेला आहे. कमेंटमध्ये सांगा कसा झालाय मसाबा ब्लाऊज ते.